सातबारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जे काही महाराष्ट्रामध्ये आज राजकीय घडामोडी घडत आहे किंवा राजकीय बंड होत आहे, या गोष्टींचं सगळं आपलं विश्लेषण करण्यासाठी आपल्याबरोबर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माननीय श्री सचिनजी होळकर या सगळ्या गोष्टी जे काही महाराष्ट्रात घडत आहे, आमदार फुटत आहे, खासदार फुटत आहे, नगरसेवक काय कारण आहे किंवा केंद्रामध्ये एवढे खासदार असो भाजपाचे तरी नगरसेवक फोडण्याचं काम केलं जात आहे. या सगळ्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर समाधान करण्यासाठी सचिनजी होळकर आपल्याबरोबर येत आहे. नमस्कार. नमस्कार. जे काही महाराष्ट्रामध्ये आजच्या घडामोडी घडत आहे त्याला काय काय म्हणायचं, राजकीय भूकंप म्हणायचं का बंडखोरी म्हणायचं? नाही, त्याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा किंवा बंडखोरी म्हणण्यापेक्षा प्रश्न असा आहे की कुठेतरी राजकीय पक्ष फोडायचे आणि अनीतीने चालवलेले हे सरकार आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे की साम दाम दंडभेद पैशाच्या जोरावर आपण आमदार खासदार विकत घेऊ शकतो. जनतेची मतं आपल्याला मिळवता येत नाही आपल्या कामातून, पण कुठंतरी जनतेची मतं ज्यांनी मिळवली त्यांना आपल्या पक्षामध्ये धमक्या देऊन पैसे देऊन आपण ताब्यात घ्यायचं आणि तोडफोड करून हे सरकार चालवायचं, असं एकंदर हे सगळं चित्र आहे. सरकारच्या बीजेपी सरकारचे आमदार सर्वात जास्त आहे, खासदार पण जास्त आहे. मग आमदार फोडण्यामागचं कारण काय, खासदार फोडण्यामागचं कारण काय? माझा तो तुमच्याच प्रश्नाला अजून एक माझा प्रश्न आहे. सध्याचे जे आमदार वगैरे फुटत आहेत, आपण जे सध्या परिस्थिती बघितली की उभाठा गटाचे काही खासदार फुटले, काही आमदार फुटले, मग हे भाजपमध्ये का नाही गेले, हे शिंदे सेनेत का गेले? त्याच्या पाठीमाग खऱ्या अर्थाने राज ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे एक मोठा इश्यू आहे. कारण ही बॅकअप योजना आहे भाजपची. भाजप ह्या सगळ्या लोकांना प्रवेश देऊन भाजपमध्ये स्वतः का आणत नाही, तर ही बॅकअप योजना आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये आज जे कार्यकर्ते, जे नेते, जे आमदार, खासदार, मंत्री भाजपमध्ये काम करत आहे, यांना कुठेतरी उद्या भविष्यात मोठा धोका आहे. आणि उद्या पुढे चालून हे जे दोन पक्ष निर्माण झाले, जसं मुख्य जो पक्ष आहे शिवसेना, ही ओरिजिनल शिवसेना आहे आणि दुसरी जी उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे ती ओरिजिनल उभाटा पक्ष आहे. तसंच शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती ओरिजिनल आहे. कारण तुम्ही एक साधं उदाहरण बघा, एखाद्या माणसाचं जर दुकान असेल आणि त्याचं जर शॉप ऍक्टचं लायसन असेल तर त्याच लायसनवर दुसरं दुकान टाकता येणार नाही. झेरॉक्स कॉपीवर आपल्याला दुकान टाकता येत नाही. पण आपल्या देशाचं हे दुर्दैव आहे की झेरॉक्स कॉपीवरचे दोन पक्ष आपल्याकडे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. वास्तविक बघता ओरिजिनल पक्ष नाही, या पक्षाकडे कोणत्याही प्रकारची घटना नाही. मुळात पक्षाला घटना नसताना हा पक्ष आपण त्याला असं म्हणतो अनधिकृत आहे, इलिगल पक्ष आहे. फक्त वरच्या भाजपच्या या कुठेतरी आशीर्वादाने हा पक्ष चालू आहे आणि जो मूळ शिवसेना आहे, जी उभाठा आणि जी शरद पवार गट आहे, हेच खरे मूळ पक्ष आहे. हे दोन जे उर्वरित पक्ष आहे हे खरे पाहताना पक्ष नाही. 2029 मध्ये आमचा असा अंदाज आहे की या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण थेट भाजपमध्ये यांना करावं लागणार आहे. कारण ते कोर्टाच्या आदेशानुसार हे पक्ष इलिगल ठरतील अशी आमची मानसिकता आहे किंवा अशी आमची कल्पना. उभाटाचे किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांचे जे काही खासदार आमदार फुटले, ते फुटून मागचं पैसा कारण आहे का काही ब्लॅकमेल केलं जातं? निश्चितच असं आहे. तुम्हाला आरोप करणं फार सोपं आहे. म्हणजे साधं 2014चं जर उदाहरण दिलं तर 2014ला काँग्रेस सरकारवर मोठे मोठे आरोप केले भ्रष्टाचाराचे. हा कोलगेट घोटाळा, कोल घोटाळा, हा घोटाळा, तो घोटाळा, खूप मोठी यादी दिली घोटाळ्याची. आणि कुठंतरी काँग्रेस सरकार खूप भ्रष्ट आहे अशी प्रतिमा निर्माण केली आणि त्याच्या या प्रतिमेचा त्यांनी फायदा घेऊन ते स्वतः सत्तेत बसले. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी घडली. ज्या वेळेस इन्क्वायरी झाली, ज्यावेळेस यांचं सरकार आलं, त्यावेळेस मात्र हे सगळे आरोप निराधार होतेचे लक्षात आले. याच्यामध्ये कुठल्या आरोपात कोणत्या प्रकारचं तथ्य नाही आणि या आरोपांमधून काहीही सिद्ध झालं नाही, कोणाला अटक झाली नाही, काहीच झालं नाही. म्हणजे यांना फक्त निवडणूक जिंकण्यापुरते काँग्रेसवर आरोप करायचे होते आणि हे आरोप करत असताना त्यांनी हा एक नवीन फंडा वापरला. एखाद्याला बदनाम करायचं आणि त्याला आपल्या पक्षात घ्यायचं किंवा त्याचं करिअर, राजकीय करिअर उद्ध्वस्त करायचं. आता आजच्या काळामध्ये जे काही नेते आता समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश करत आहे, या सगळ्या नेत्यांची कुठेतरी शिक्षण संस्था आहे. मग कुठेतरी ब्लॅकमेलिंग सारखं करायचं, ईडीचा धाक दाखवायचा, सीबीआयचा धाक दाखवायचा, इन्कम टॅक्सच्या रेड पाडायच्या, तुम्हाला जेलमध्ये टाकून तुमचं राजकीय करिअर खराब करू, यासारख्या त्यांनी धमक्या द्यायच्या आणि मग ब्लॅकमेलिंग करून यांनी भाजपमध्ये घ्यायचं. मुळात प्रश्न असा आहे, तुम्ही जर जनतेची कामं करत आहात, तुम्ही आता 12 वर्षापासून सत्तेत आहात, तरीही तुम्ही तुमच्या कामांवर निवडून येऊ शकत नाही. आजही तुम्हाला तुमचे पक्ष फोडण्याची गरज पडते. हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. तुम्ही काय काम केलं हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे आणि त्या कामावर तुम्ही जनतेचे आशीर्वाद घेतले पाहिजे मतांच्या रूपामध्ये. नेते फोडायची गरज पडते याचाच अर्थ असा आहे की तुम्ही काहीही काम केलं नाही हे तुम्हाला कबूल आहे.
आता टीएमची म्हणजे जे तृणमूल ममता बॅनर्जीचे 20 खासदार फोडले गेले भाजपामध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्रात 6 खासदार फोडण्याची वेळ आली. असे आमदार फोडण्यामागचं कारण काय? एक तर संसद सभासद जी काही संख्या वाढवण्याची, ती संख्या का वाढवायची किंवा ती वाढवण्यामागचं भाजपा सरकारचं काय हेतू? आता मुळात प्रश्न असा आहे, मी त्या अगोदर एक सांगेन की महाराष्ट्रातले 288 जे आमदार आहेत, भाजपचे जे काही निवडून आले आहेत, ते एकदा एका बोर्डवर त्यांनी फोटो काढावे आणि एक मार्कर पेनने खून करायचा का हा आमदार भाजपचा ओरिजिनल आहे का बाहेरून आलेला आहे. माझं असं मत आहे की 90% आमदार हे बाहेरच्या पक्षातून आले. त्यात आमचे आमदार आहेत काँग्रेसचे, शरद पवार साहेबांचे आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुद्धा आमदार त्यांनी फोडलेले आणि ते घेतलेले. मला असं वाटतं यांना यांचे कार्यकर्ते मोठे करता येत नाही, यांना यांचे नेते किंवा यांच्या पक्षाचा इतिहास किंवा संघाचा इतिहास हा त्यांना मतं घेण्यासाठी पुरेसा नाही. हे त्यांचं अपयश आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांना रेडीमेड आमचे आमदार खासदार हे फोडण्याची गरज पडते. तसंच सेम टीएमसी जे आहे तिकडून त्यांनी त्यांचे रेडीमेड खासदार फोडले, मग त्यांना तिथं काहीतरी पैशाची देवाणघेवाण झाली असेल. आपल्याकडे सुद्धा ज्यावेळेस उबाटा फोडलं त्यावेळेस सुद्धा अशा मोठ्या प्रमाणात आरोप होत होते की आम्ही 50 कोटी एकदम मुक्तीच्या आपण घोषणा दिल्या, कुठंतरी असे पैसे देऊन ब्लॅकमेलिंग करून, कुठंतरी कोणाला एखाद्या गुन्ह्यातून माफ करून, क्लीन चिट देऊन यासारखे उद्योग हे भाजप सरकारने सुरू केले. माझं स्पष्ट मत असं आहे, एक राजकीय पक्ष एक विचारधारा असते, तुम्ही जनतेसाठी काम करतात, त्यामुळे माझी खऱ्या अर्थाने मागणी अशी आहे की स्वाभाविक आहे, प्रत्येक जनतेला असं वाटतंय की प्रत्येक माणसाने त्याच्या कामावर निवडून आलं पाहिजे. तुम्ही तुमचा पक्ष आहे, तुम्ही काम करताय तर तुम्ही जनतेसाठी योजना करा, तुम्ही तुमचे जे आहेत ते माणसं तुम्ही निवडून आणा आणि तुम्ही बाहेरचे लोक घेण्याची गरज का पडते हा खऱ्या अर्थाने भाजपाला विचारण्याचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या काळामध्ये कधी आमदार फोडताना बघितलं, ऐकलं, कधी आजपर्यंत कधी वाटलं का आपल्याला? कधीच नाही. मुळात प्रश्न असा आहे का काँग्रेस हा सुसंस्कृत लोकांचा पक्ष आहे, काँग्रेस पक्षाला एक विचारधारा आहे, काँग्रेस पक्षाला एक मोठा इतिहास आहे. या देशाच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा इतिहास आहे. ज्या वेळेस काही लोक स्वातंत्र्याला विरोध करून इंग्रजांची चाटुगिरी करत होते त्यावेळेस हा काँग्रेस पक्ष देशासाठी उभा होता आणि काँग्रेसच्या पाठीमागे जनता उभी होती. काँग्रेस पक्षाचा जर इतिहास बघायला गेलं तर अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या परिवारामधील प्रत्येक सदस्य हा देशासाठी तुरुंगात गेलेला होता. इतका मोठा त्याग आणि बलिदानाचा इतिहास या काँग्रेस पक्षाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला या प्रकारची फोडाफाडी करण्याची, अशा आमदार फोडण्याची, ब्लॅकमेलिंग करण्याची गरज नाही. वास्तविक बघायला गेलं तर ईडी सारखी जी संस्था आहे तिची निर्मिती इंदिरा गांधींनी केली होती, पण गैरवापर खऱ्या अर्थाने भाजपवाल्यांनी केला. म्हणजे ईडीचा गैरवापर यांनी केला तोपर्यंत लोकांना ईडी सुद्धा माहीत नव्हती. इतकं खालच्या पातळीवरचं राजकारण काँग्रेसने कधीच केलेलं नाही. आज जर बघायला गेलं तर कुठंतरी विकासाचे मुद्दे भरकटून गेले, पण भलतीकडे वळण लागलं. कुठेतरी गोरक्षा आहे, कुठेतरी जातपात आहे, हिंदू मुस्लिम आहे, हिंदूचा मुद्दा उचलला जातो, हिंदूंचा मुद्दा उचलला जातो. पण मुद्दा का उचलला जातो? हा, पण प्रश्न असा आहे का हिंदूंचा मुद्दा तुम्ही कशासाठी उचलताय? हिंदूंच्या प्रेमापोटी उचलताय का? हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. तुम्ही 2014ला ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस 2 कोटी रोजगार तुम्ही वर्षाला देण्याचं प्रॉमिस केलं. आज तुमच्या हिंदूंचीच मुलं, जे तुम्ही हिंदू हिंदू करत फिरतात, हिंदूंची मुलं बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही कोणती योजना आणली? त्यांना रोजगार मिळेल अशी कोणती यंत्रणा आणली? जे शेतकरी आज भारतामधले आत्महत्या करतात हे हिंदूच आहेत ना, त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला जर खरोखर हिंदूंसाठी काम करायचं आहे तर किमान तेवढं तरी करा. मुळात काँग्रेस पक्ष असा आहे का हा जाती धर्म मानत नाही. काँग्रेस पक्षामध्ये जो काम करेल त्याला संधी मिळली जाते, तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो. काँग्रेस पक्ष हा संविधानावर काम करणारा, संविधानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. मात्र भाजप सरकार ज्यावेळेस हिंदूंचा एकीकडे जवळ ओढतो, बांगलादेशामधल्या हिंदूंचा यांना खूप हे आहे, काय त्यांनी इथं मोर्चे वगैरे काढले का बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होतो. पण आपल्या देशामध्ये जिथं कुठं दंगली सुरू आहे, मणिपूर सारखा असेल, हिंदूंच्या पार आता तुम्ही बघा नीटचे पेपर लीक झाले, तिथं अनेक आपल्या हिंदूंच्याच मुलांनी आत्महत्या केली. हे कुठं सरकार तिथं कुठे गेलेलं दिसत नाही. आणि शेतकऱ्यांची आत्महत्या, देशातल्या बेरोजगारीचं वाढतं प्रमाण आणि सामान्य जनतेचे हाल जर बघितले तर मला असं वाटतं हिंदू मुस्लिम हा फक्त डंका पिटवायचा आणि कुठंतरी भूलथाप निर्माण करून या देशाचं आणि राष्ट्राचं, राज्याचं वातावरण खराब करायचं असा हा धंदा यांनी चालू केला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय पातळीवर तुम्ही हिंदू मुस्लिम करतात आणि खाली आल्यानंतर मग तुम्ही जातीपातीचं राजकारण सुरू करता. मग हा ओबीसी, तो कुणबी, हा माळी, तो मराठा, हे जे सगळे धंदे आहे हे आता जनतेला कळालेले आहे. तुम्ही याच्यावर फार काळ राजकारण करू शकत नाही. तुम्हाला कायमस्वरूपी राजकारण करायचं असेल तर त्या लोकांना रिझल्ट दाखवा लागतो. या देशामध्ये विकास घडवावा लागतो.
2014ला तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन मोदी साहेबांनी दिलेलं होतं. आजपर्यंत एकही रुपया तुम्ही कर्जमाफीसाठी दिलेला नाही. केंद्राकडून 72,000 कोटीची कर्जमाफी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात आलेली होती. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगितलं होतं पेट्रोलचे बाजारभाव आम्ही कमी करू, 50 रुपयांनी पेट्रोल देऊ, 35 रुपयांनी डिझेल देऊ. गॅसची टाकी त्यावेळेस तुम्हाला 350-400 रुपये महाग वाटत होती, ती कमी करू आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया मजबूत करण्याचं तुमचं आश्वासन होतं भाजपवाल्यांचं. मात्र वस्तुस्थिती सगळी उलटी झाली. आज रुपये डॉलर 100 रुपयाच्या आसपास झालं. पेट्रोल 110, 120, 125 रुपयापर्यंत पेट्रोल जाईल. डिझेल सुद्धा 100 गाठणार आहे. गॅस टाकी 1000च्या पुढे गेली. गॅस टाकीची सबसिडी बंद झाली. इतकी विपरीत अवस्था असताना आज हे सरकारने काम काय केलं असं सांगण्याची हिंमत नाहीये. एक साधी गोष्ट बघा, 12 वर्षांच्या काळामध्ये पंतप्रधान मोदीजी एकही पत्रकार परिषद घेत नाही. यातून सगळ्यात मोठा बोध असा आहे की यांना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची यांच्यात हिंमत नाही. या प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांच्याकडे उत्तरं नाही. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्याकडे दुसरा इलाज नसल्यामुळे फक्त आपण केलेल्या करप्शनचा तो पैसा आहे, तो ब्लॅकमेलिंग, करप्शन हे सगळं करून हे पक्ष फोडाफाडीचं राजकारण करण्याची वेळ आज भाजपवर आलेली आहे. जे काही आता शेवटचं राजकारण 6 आमदार फोडले, त्याच्यात जे ओमराजे निंबाळकर आहे त्यांनी दुहेरी टप्पा गाठला. म्हणजे धड शिवसेनेत नाही आणि उभाटामध्ये पण नाही. काय कारण प्रश्न विचाराल तर मी याचं एकच उत्तर देईन की काँग्रेस पक्ष हा संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास करणारा पक्ष आहे. आम्ही असं कधी म्हटलो नाही की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा आणि आम्ही तुम्हाला कायदेशीर न्याय देऊ. कारण न्यायव्यवस्था ही स्वातंत्र्य आहे, ती एक वेगळी यंत्रणा आहे. तिच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. काँग्रेसच्या काळात तरी दबाव नव्हता. यांच्या काळात काय चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. प्रश्न असा आहे का न्यायव्यवस्था जर भाजपवाले हँडल करत असेल असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला निकाल लावून देऊ, हे करू, ते खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. या देशात लोकशाही उरलेली नाही. आपण कधी असं एखाद्याचं प्रॉमिस करू शकत नाही की तू माझ्या पक्षात ये आणि तुझा तो गुन्हा मी माफ करून आणतो. माफ करायला आपण कोण आहोत? ती न्यायव्यवस्था आहे, स्वतंत्र आहे, तिला स्वतःचे अधिकार आहेत आणि ती सर्वोच्च व्यवस्था आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आश्वासनांना बोलून किंवा अशा प्रकारे आश्वासन देऊन जर कोणी काम करत असेल ते खऱ्या अर्थाने खूप गंभीर अशी गोष्ट आहे. या देशामध्ये कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे, संविधानाचं राज्य राहिलं पाहिजे आणि न्यायव्यवस्था जी आहे ती कायमस्वरूपी स्वतंत्र राहिली पाहिजे. न्यायव्यवस्था एखाद्या पक्षाच्या अंडर किंवा एखाद्या नेत्याने सांगितले त्या पद्धतीने जर न्याय द्यायला लागली तर या देशामध्ये न्याय कोणाकडे मागायचा हा खऱ्या अर्थाने सामान्य जनतेसमोर प्रश्न आहे. आज सामान्य जनतेला जर समजा एखाद्याचा उद्या खून केला एखाद्याने आणि तो उद्या म्हटलं मी भाजप प्रवेश करतो, माझा गुन्हा मागे घ्यायला हवा, तर ही जी परंपरा आहे ही खूप वाईट आहे. त्यामुळे या परंपरेचा आम्ही पहिली गोष्ट जाहीर निषेध करतो. राहिला प्रश्न ओमराजेंचा, ओमराजेंसारख्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा करणं हे आमच्या दृष्टीने खूप वाईट आहे. कारण पंतप्रधान पदाचा जो काही उमेदवार आहे तो चेहरा अजूनही पण नाही. तर मग आपल्या दृष्टिकोनातून किंवा फ्युचरमध्ये पंतप्रधान पदासाठी कोण उमेदवार असू शकतो? नाही, तसा प्रश्न गहन आहे. आमच्याकडे चेहरा नाही असं त्यांचा जो दावा आहे तो चुकीचा आहे. कारण आमचे चेहरे ते आमदार खासदार म्हणून घेत आहे. आजही त्यांच्याकडे मंत्रिमंडळात असणारे मंत्री सुद्धा आमचेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कोण आहे हे आम्हाला चांगल्यापैकी माहित आहे. लक्षात आलं. त्याच्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाचा आमचा उमेदवार कोण असेल किंवा काय असेल याची त्यांनी चिंता करू नये. ती चिंता करण्यास आम्ही समर्थ आहोत. आमच्याकडे एक नाही, आमचे भरपूर चेहरे आहेत, मंत्रिमंडळ होईल असे चेहरे आहेत आणि या देशाला चांगलं नेतृत्व राहील आणि या देशाचा विकास घडविल असे आमच्याकडे नेते आहेत, असे आमच्याकडे चेहरे आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची चिंता करावी, आमची चिंता करावी. हे होते आपल्याबरोबर सचिन जिवळकर, ज्यांनी जे काही राजकीय विश्लेषण केलं ते खरंच महाराष्ट्र किती योग्य आहे किंवा किती लाभदायक आहे येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल. धन्यवाद.